मुंबई विमानतळावरती मराठी अमराठी असा वाद उफाळून आलाय। विमानतळावरती स्टाफ आणि प्रवाशांमध्ये हा वाद झाला। मराठी बोलणार नाही अशी कर्मचाऱ्यांनी मुजोरी दाखवली आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांवरती व्हायरल होतोय। आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मराठी बोलणार नाही अशी विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांनी भूमिका घेतली आहे। व्हिडिओ प्रसारमाध्यमांवरती व्हायरल होतोय। विमानतळावरच्या अमराठी कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली, त्यामुळे मुंबई विमानतळावरती मराठी अमराठी वाद उफाळून आला। महाराष्ट्रात आहे तुम्ही। एअरपोर्ट कुठे? एअरपोर्ट कुठे? नाव दाखवा तुमचं, नाव दाखवा तुमचं, नाव दाखवा तुमचं। हिंदीत बोला, म्हणजे तुम्हाला कोणी अधिकार दिला? हाँ, नाव दाखवा, आईडी दाखवा। नहीं, आईडी क्यों दिखाऊं? हाँ ठीक है। कौन है ये? कौन है ये? हिंदीत बोला, सांगता येते? हिंदीत बोला, सांगता येतो? कुठून आलीस तू? कुठून आलीस तू? हाँ, मराठीत बोलायचं, कळलं का? मराठीत बोलायचं, कळलं का? आणि व्यवस्थित बोलायचं, नाही बोलायचं, इथं काम नाही करायचं महाराष्ट्रात, कळलं? हाँ करूंगी। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जय पवार आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। जय, एकूणच हा सगळा प्रकार काय आहे? नक्कीच आपण पाहतोय की खरं तर मुंबई विमानतळावरती ज्या प्रवासी हे प्रवास करत असतात त्यापैकी एका प्रवाशांनी खरं तर या विमानतळावरती एका स्टाफला मराठीमध्ये बोलत असताना खरं तर त्यांनी विचारलं, आपण कुठे आहात किंवा कुठे काम करतात? तर समोरची जे विमानतळावरती काम करणारे स्टाफ आहेत त्यांच्या माध्यमातून खरं तर हिंदीतून उत्तर जे आहे ते देण्यात आलं। त्यामुळे जे प्रवासी होते त्यांनी त्या ठिकाणी खरं तर एक आक्रोश व्यक्त केला की मुंबईतील तुम्ही विमानतळावरती काम करत आहात, मात्र तुम्हाला मराठी जे आहे ते बोलता येत नाही। तर त्यावरती खरं तर त्या महिलेने जे आहे ते प्रत्युत्तर देत त्यांना म्हणाले, तुम्ही कोण आहात की मी मराठीत बोलू असं बोलणार आहे? तर यावरून कुठेतरी एक हिंदी विरुद्ध मराठी असा एकंदरीत वाद तो त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळाला। संपूर्ण ही घटना जी आहे ते विमानतळावरती घडल्याची पाहायला मिळाली। ज्याच पद्धतीने त्या विमानतळावरील स्टाफ हिंदीमध्ये बोलत असल्यामुळे त्या ठिकाणी मराठी जे प्रवासी होते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या महिलेला जे आहे ते मराठी बोलण्यासाठी सांगण्यात आलेलं, मात्र ती महिला त्या ठिकाणी मराठी बोलणार नाही असं सुद्धा स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे। आणि हा संपूर्ण व्हिडिओ तो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। त्यामुळे या संपूर्ण आता प्रकरणावरती नेमकं काय तोडगा काढला जाईल, कारण की ज्याच पद्धतीने प्रवाशांनी जस्ट त्या ठिकाणी मुंबईतील विमानतळावरती काम करत असल्यामुळे तुम्हाला मराठी येणे अपेक्षित आहे असे सुद्धा त्यांना सांगितलं होतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी काय पुढे कारवाई केली जाते, यामध्ये मनसे काही आपली भूमिका घेणार का, त्या हे देखील पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद जय, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।